शिवसेना पक्ष चिन्हाबाबत पुढील सुनावणी आता 4 ऑगस्टला होणार आहे। बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणं लोकशाहीवर आघात असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरे यांनीच केली होती असं सिब्बल म्हणाले। सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर 4 ऑगस्टला शिंदेंची शिवसेना युक्तिवाद करणार आहे। 1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेचे 2013 पासून उद्धव ठाकरेच अधिकृत पक्षप्रमुख आहेत असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। एकनाथ शिंदे यांची 2018 मध्ये गटनेतेपदी नियुक्ती स्वतः उद्धव ठाकरे यांनीच केली होती। पुरावे सादर करण्यात आले। एका चिन्हावर निवडून येत बंडखोरी करून मूळ पक्षावर दावा सांगणं हा लोकशाहीवर आघात आहे। आमदारांचं संख्याबळ जास्त असल्यामुळे विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्ष मानता येत नाही। निवडणूक आयोगाने पक्षाची 2018 ची सुधारित घटना विचारात घेतलेली नाही। केवळ आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं गेलं। जे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यांचीच आहे आणि तो खोडण्याचा जो परिणाम किंवा तो खोडण्याचा जो प्रयत्न ज्यांनी केला तो मला वाटतं आता या सुनावणीनंतर नक्कीच हाणून पाडण्यात येईल। कारण न्यायावर आणि या आपल्या घटनेवर आज जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलेली आहे, ज्या घटनेच्या आधारावर एक जिवंत लोकशाही जी आपण सगळ्या जगामध्ये मिरवतो की आमची लोकशाहीची जननी भारत आहे, तर खरोखर त्याला साजेसा असा न्याय या सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। मंगळवारी 4 तारखेला संपूर्ण दिवस केवळ ह्याच विषयावर पूर्ण चर्चा होणार आहे। कारण आज कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडली। आमच्या वतीने नीरज कौल आणि मुकुल रोहतगी हे 2 आमचे सिनियर लॉयर त्या ठिकाणी उपस्थित होते। मंगळवारी आम्ही आता आमचे लॉयर आमच्या वतीने बाजू मांडतील आणि मला अपेक्षा आहे की मंगळवारी पूर्ण दिवस ही सुनावणी ठेवल्या कारणामुळे दोन्ही बाजूंचे जे बाजू मांडण्याची जी संधी आहे ती मंगळवारी दोघांनाही मिळेल। ती काही कार्यपद्धती केलेली आहे ती नियमानुसार आणि घटनेला अनुसरूनच केलेली आहे। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की या संदर्भातला जो काही निकाल आहे तो निकाल घटनेला अनुसरून आणि नियमानुसार काम केल्यामुळेच तो पॉझिटिव्ह